समस्या अशी आहे की 2014च्या नंतर भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आलं। त्याच्यानंतर ही कॉलनी ही 2014 पासूनच तयार झालेली आहे। त्यावेळेस जी बिल्डरनी रस्ते बनवून दिलेले आहेत, ॲक्च्युअली रस्ते तेच आहेत, गटारी कधी वाहत नाही। आणि ज्या वार्डामधून अमृत योजनेची पाण्याची सुरुवात सगळ्या जळगाव शहरात प्रथम महापौरांनी सुप्रीम कॉलनीतून केली, त्या नितीन साहित्यनगर म्हणजे आजही 8-8 दिवस पाणी येत नाही, गटर कुठली वाहत नाही, सगळे गटारीवरचे ढाबे तुटलेले आहेत आणि रस्ते तर आहेच नाहीत। 2014च्या पासून खडी टाकलेली आहे रस्त्यावर, ती आजही ती खडी तशीच पडलेली आहे, त्याच्यावर डांबर टाकायला महापालिका प्रशासनाला वेळ भेटलेला नाही। ही सगळ्यात मोठी समस्या आहे। आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अजून गटारीची। 1.5 वर्षापूर्वी आम्हीच एक महापालिकेवर आंदोलन केलं होतं, ते आंदोलन केल्याच्या नंतर ह्या कॉलनीत पथदिवे लागले आणि ते पथदिवे परत 4 महिने बंद पडले, ते आजवर अजून चालू झालेले नाही। ही सगळ्यात मोठी समस्या आहे। आणि महानगरपालिकेने आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे या संदर्भात? की महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा आले होते, JCB आणि 20-25 कर्मचारी आले होते। ते JCBनं तिथं त्या ठिकाणी कोरले थोडा असं मारले, ते म्हणे आमच्याकडून होत नाही म्हणे, ते फुटत नाही म्हणे, तुम्ही का ते ब्रेकर मशीन आणा म्हणे, त्याची मजुरी आम्ही देऊ म्हणे। आणि ते JCB समोर 20-25 कर्मचारी उभे राहून फोटो काढून नेले होते त्यांनी। आणि त्यानंतर मग काही नंतर आलेच नाही। मग मी स्वतः अर्ज 21/4/2025 हे अर्ज महानगरपालिकेला दिला होता मी, तरी तेव्हा आले नाही। आता आले तर हे कचरा परत तसाच आहे, 4 महिन्यानंतर येऊन उचलले नाही, काही नाही। आम्ही आजारी पडले होते। बघा, रस्त्याचा पत्ता नाही, नुसत्या खडी टाकून ठेवलेले आहे। 2014 पासून माहिती मिळाली, या लोकांना रस्ता पण नाही। काय चुकीचं केलं यांना यांचा हक्क मिळायलाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जळगावच्या नागरिकांसोबत राहणार, त्यांच्या हक्कासाठी भांडणार। जबाबदार नगरसेवक आपली जबाबदारी विसरलेला आहे, जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी आपली जबाबदारी विसरलेले आहे आणि आमदार खासदाराकरिता अपेक्षा करायची गरजच नाही, त्यांचं तर लक्षच नाहीये। म्हणून सांगतो मी, जळगाव महानगरपालिका लवकरात लवकर नितीन साहित्यनगरकडे लक्ष दे, गटारी साफ कर, त्याचा पूर्ण निदान कर आणि याचबरोबर त्यांचा हक्क त्याला दे। तुम्ही घरपट्टी घेता ना, नलपट्टी घेता ना, मग यांचा हक्क यांना का देत नाही? याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम आहे, मोठं आंदोलन करणं पडतं आम्ही करू। मी ललित उर्फ बंटी शर्मा, जळगाव शहर उपाध्यक्ष म्हणते, आमच्या बरोबर आमचे जळगाव शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, शेतकरी सेनेचे आमचे अध्यक्ष अविनाश पाटील आणि समस्त महाराष्ट्र सैनिक नितीन साहित्यनगर आणि जळगाव शहरातील कोणताही व्यक्ती असो त्याच्याबरोबर सदैव आहे। जय महाराष्ट्र, आम्हाला आमचा हक्क, आम्हाला आमचा हक्क, आमचा हक्क। जय महाराष्ट्र।